धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस हे एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळणार आहे। धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पिंपळनेरमध्ये येणार असल्याची माहिती समोर येते। तर भगवानगडावर नारळी सप्ताहाचं आयोजन करण्यात आले। भगवानगडाच्या नारळी सप्ताहात माजी मंत्री धनंजय मुंडे व आमदार सुरेश धस एकाच मंचावर येणार आहेत। आज भगवानगडाचा नारळी सप्ताह पिंपळनेर येथे पार पडत आहे। आज नारळी सप्ताहाच तर काल्याचे कीर्तन आज संपन्न होणार आहे। 11 वाजता धनंजय मुंडे हेलिकॉप्टरद्वारे पिंपळनेर येथे येणार आहेत। तर मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदा सर्व समाज माध्यमांसमोर येणार आहेत। त्याचबरोबर याच व्यासपीठावर भाजपचे आमदार सुरेश धस हे देखील येणार आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष आहे। धनंजय मुंडे आणि आमदार सुरेश धस हे आज एकाच मंचावर आपल्याला पाहायला मिळतील। खरं तर पिंपळनेरमध्ये महत्त्वाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे या कार्यक्रमास हे दोनही नेते उपस्थित असणार आहेत। धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पिंपळनेरमध्ये येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे। भगवानगडावर नारळी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या सप्ताहासाठी सुरेश धस आणि माजी मंत्री धनंजय मुंडे एकाच मंचावर येणार आहेत। मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदा सर्वच समाज माध्यमांसमोर येणार आहेत। त्याचबरोबर खरं तर याच व्यासपीठावर भाजपचे आमदार सुरेश धस हे देखील येणार आहेत। त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। आज भगवानगडाचा नारळी सप्ताह पिंपळनेर येथे पार पडणार आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्यासोबत जोडले गेलेत। हरिदास जी, काय अधिकची माहिती आज एकाच व्यासपीठावर धनंजय मुंडे आणि सुरेश धस आपल्याला पाहायला मिळणार आहेत? हरिदास जी, आवाज येतोय आपल्याला? ही जी परंपरा आहे ती बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि भगवानगडाचा हा नारळी सप्ताह पिंपळनेर येथे मोठ्या उत्साहात या ठिकाणी पार पडतोय। या ठिकाणी भाजपचे आमदार सुरेश धस आणि माजी मंत्री धनंजय मुंडे हे देखील या ठिकाणी येणार आहेत। मात्र मंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदा या सर्व प्रसार माध्यमावर बोलणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। आणि आज धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे एकाच व्यासपीठावर येणार का? कारण हा जो कार्यक्रम आहे तो अजून या कार्यक्रमाला अर्धा तास लागणार आहे। मात्र धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे एकत्र येणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित। धन्यवाद हरिदास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।